गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणबजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जानचनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माशी दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता ऐसे नमन करुणी सकळ दोन्ही पोरं उठा जाऊ दे इकडे उठवा ते दोन्ही उठवा ते आताच लागले जांभळांना आळस ते तेली करू उठवा ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे पंचकृषीच्या द्वारा सर्वांचं श्रद्धास्थान महाशिवरात्री निमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये सर्व संयोजक मंडळीच्या वतीनं काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली
सारखे अधूनमधून परमेश्वर महाराज यांनी स्मरण करून दिलं. संत भगवान बाबांनी आठवण करून दिली. 2 वर्षापूर्वी भगवान बाबांनी इथे आणलं होतं. ते घाईच होती त्याही वेळेला. आजही दिवसभरात 3 कार्यक्रम करायचे आहे, पण वेळेची सवय असल्यामुळे 10ला स्टेजवर आहे मी. 12ला मोकळे करतो. 2 ते 5 मौजपुरीचं रामायण आहे आणि रात्री 7 ते 9 संभाजीनगरला आहे. बस तुम्ही विश्रांती घ्या, आमचं सांगतोय. त्याही वेळेला थोडं घाईतच आपण आलो होतो. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र, जे एकंदर 5 पर्व सांगितलेले आहे त्यापैकी आजचं एक पर्व आहे. आजच्या पर्वाला 2 शब्द लागले. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र. उत्तमातलं उत्तम पर्व म्हणजे महाशिवरात्र. आज त्याची सांगता आहे. अभेद तत्वज्ञान सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे. अज्ञानी भक्तात भांडणं चालू आहे. सावंत बाबा, तो महादेव मोठा का आमचा विठोबा? अरे तुमच्यात भांडणं लावली त्यांनी रे, पण संध्याकाळी हॉटेलमध्ये एकाच बाकड्यावर बसून दोघंही बटाटा वडा खातात, याची काय वाट? रंभातिक नाचती उभ्या जोडोनी हातन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तिथं भगवान शंकर पांडुरंगाच्या भेटीला, आणि यांची भांडणं चालली. तुझा देव विठोबा मोठा का आमचा देव महादेव मोठा? अरे दोन्ही एक आहे. उलट दोघाचंही भजन करायला सांगितलं. भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा, भजन करा रे हरी हरा, भजन करा रे नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर, नारायण शिव शंकर. हरे बोलणे अवतारा, भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा. माझे बोलणे अवधारा, भेदन करा दोघाचा, पाहे पाते तिचा दृष्टांत. तुम्हा सांगेल सत्यवृत्तांत, नारायण शविले अमृत झाला श्वेत महादेव. हरिहरा भेद नाही नका करू वाद, उलट एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णवांचे शिरोमणी भगवान शंकर आहे. आज त्या सप्ताहाचा समारोप आहे, सांगता आहे. या संबंधाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार करतो. भालदार चोपदार विनेकरी महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य टाळकरी महाराज, अजून बसलेल्यात कोणी महाराज असेल
नावही मला माहिती नसेल, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थी श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल विठ्ठल. सांगता, समारोप, समाप्ती असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं गोपालकाला. आणि गोपालकाला झाला की सप्ताह संपला असं संयोजक मंडळीला जाहीर करावं लागत नाही. काला हा सप्ताहाचा पूर्ण विराम आहे. काही असांप्रदायिक मंडळी ज्याचं आमच्या देवाधर्माशी काही देणं घेणं नाही, त्याच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही, असे रिकाम टेकडे रोडच्या काठाला येड्या बाभोळजवळ उष्ण्या तंबाखूला उसना चुना मळून सुपीक डोके चालवतात. काय विशेष आहे? किती दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी, उठले सुटले गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? लेगा उसण्या चुण्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील राजा, त्याला महत्व नाही. मग काय खातो हे महत्वाचं नाही, कोण देतो. भानुदास प्रीतिनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही. साखरपुटाने पेढे प्रसाद शब्दाचा यथार्थ आहे प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसन्नतेला प्रसाद म्हणतात. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं साधन. एक लक्षात घ्या, संपत्ती आणि विपत्ती हे फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही. आणि जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? त्याचं कारण त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथे सुखाची हानी आहे, आणि जिथे मन प्रसन्न आहे तिथे दुःखाची हानी आहे. मन करा रे प्रसन्न, आणि त्या प्रसन्नतेला प्रसाद म्हटलेला आहे. आणि ती प्रसन्नता फक्त दोघाकडे आहे, एक तर संताकडे अथवा भगवंताकडे. प्रसन्नता नावाचा माल जीवाच्या दुकानात शोधून सापडायचा नाही. बेदाना खात, काजू खात, बदामचा शिरा खात, तरी चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटतं की याच्या घरात नुकतीच वाईट घटना घडली. काही शंका घेऊन विचारतात, क्यों रोते जी? कौन? आप? नहीं, मैं नहीं रोता. फिर? मेरी सूरत ही वैशी. फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. प्रसन्नता दोघाकडे, एक तर भगवंताकडे अथवा संताकडे. म्हणून आतापर्यंत दोघांनीच प्रसाद दिल्याची प्रमाण आहे. ते बॉक्सच्या बाजूला बसवत जा कोणी. आता मला तेच सांगावं लागेल 2 तास. नाही ते तुम्हाला माहित नाही, आवाज थांबतो. त्यांना वाटते रिकामी जागा आहे बा, टेकायला आहे. तसं नाही, ते बॉक्स मोकळे ठेवा. त्या साऊंडवाल्याचा दोष नाही. तिथं बसलं, आवाज थांबला, त्या बॉक्सचा काही उपयोग नाही. ते वक्त्यासाठी असतात. ते नवीन येणाऱ्याला वाटतं जागा रिकामी आहे, त्याचाही दोष नाही. पण ते सांगत जा तुम्ही, नाही तर मला विठ्ठल विठ्ठल इथून उठा, विठ्ठल विठ्ठल इथून उठा, याच्यातच काला होईल आपला. विठ्ठल विठ्ठल. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो भगवंताने. आणि दुसऱ्या प्रमाणावरून
एक चिताळी झाली चंद्रभागी वाढवती एक चिताळी झाली चंद्रभागी वाढवती एक चिताळी झाली चंद्रभागी वाढवती एक चिताळी झाली चंद्रभागी माझा ज्ञानराज गोपाळ असी लाह्या वाटी या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे भगवान बाबा. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. मग संत काकुळतीला येऊन सांगतात, भाऊ अरे उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा देवाचा प्रसाद करारे भोजन, देवाचा प्रसाद करारे देवाचा प्रसाद करारे भोजन, देवाचा प्रसाद करारे देवाच्या प्रसादे करारे भोजन. काल्याचं कीर्तन म्हटलं की कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशीच्या कीर्तनात बुवानं काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. बाकीच्या दिवशी पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते
तारू भवसागरीचे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं, आचरण नाही. 125 वर्ष भगवान श्रीकृष्णजी पृथ्वी तलावर होते. त्याच्यात 3 टप्पे झाले. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात, 18 वर्षे 7 महिने मथुरा आणि 95 वर्ष द्वारका. एकंदर 125 वर्ष. द्वारकेला 95 वर्षे भगवान होते. तरी संताच्या अभंगात नाही चरित्र ते उच्चारावेन केले देवे द्वारके. 18 वर्षे 7 महिने देव मथुरेला होता, तरी अभंग नाही संत चरित्र ते उच्चारावेन केले देवे मथुरे. ते चरित्र उच्चारावे. दाढीन फिट दिलं गौंडी विठ राखिले सवंगडे सहित गाई. हे चरित्र गोकुळात घडलं, त्याचं उच्चारण गायन ते लीला चरित्र पवाडे. आता सर्वांना माहिती आहे भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला. प्रागट्य गोकुळात आहे. गोकुळात जन्म नाही, प्रागट्य आहे. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान जन्म लियो मथुरामो और प्रगट भयो गोकुलमो. जेव्हा रात्री अष्टमीला भगवान सौंदर्य पाहलं, जेल मधलं प्रकरण आहे. मामाच्या सेंट्रल जेलमध्ये भाच्याचा जन्म, कडेकोट बंदोबस्त. रात्री 12ला जन्माला आला भाचा. वसुदेवानं कडकडून मिठी मारली आणि मायचं रडणं सुरू झालं. एवढा विरोधाभास आहे बरं का 2 चरित्रामध्ये. भगवानराव रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद आहे, कृष्णाचा जन्म झाला तर मायबापाला चिंता. असा 2 मधला फरक लक्षात घ्या. तिथे आनंदावर येणार. भय प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी अर्चित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा पद्म श्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनवाला नयन विशाला शोभा सिंधू करारी. जमलं बरं का. निजयायुध भुजचारी. जय हो महाराज. आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनि का नाम मानहु ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा चाही बुलाई बजावहु बाजा और जा बाजे बजाने को लगाओ. एकाएकी भर दुपारी अयोध्येत वाजायला लागलं तेव्हा एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, भाई कशाचा नवता पुत्र झाला दशरथा. भाई कशाचा नवता पुत्र झाला दशरथा. भाई कशाचा नवता पुत्र झाला दशरथा. भाई कशाचा नवता सदा सदा तेथे जाऊ, सदा
राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए. थोडं रॉकेल टाकून तो जाळ सुरू करा. ओलं सरपण दिसते ते येड्या बाबाईचं. होमातला. अरे हा, मग काही दोष नाही कोणाचा. मला वाटलं आता भंडाऱ्याचा स्वयंपाक असेल. जेवायच्या आधीच लोक रडतील ना. ठीक आहे, ते बरोबर आहे, होमाचं आहे ते. मग आता सहन करा. आता त्याला काय विठ्ठल. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो लोग दर्शन को चले आए. सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी. दशरथीच्या राजमहालात रामाचा जन्म झाला. तसा कृष्ण जन्म झाला. देवकी पहिल्या यष्टीनं करड गावला. घ्या सरपंच पेढे घ्या पाटील. कशा बाळ झालं वाचलं कुठं. अरे रामाचा जन्म तर आनंद मायबापाला आहे. कृष्ण जन्म झाला तर चिंता मायबापाला आहे. मिठी मारली वसुदेवानं आणि मग देवकी माय रडू लागली. रात्री 12ला जेलमध्ये. पतिदेव त्या गेटच्या पुढचा दगड पहा. 6 लेकर माझ्या भावानं असं तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडते तसं डोकं फोडून मारायचा. 6 मारले त्या गेटच्या दगडावर. आपण आत तडफडत होतो. मग काय करू. लपवा लपवा जग जेठी माय. सोडवा सोडवा मिठी. लपवा लपवा जग जेठी. तिकडं तोंड कर. नाही त्याचं तिकडे लक्ष आहे.